मोर्चे पार पडली आणि अनेक जागांचा आढावा तुम्ही घेतला असेल. मनसे अनेक ठिकाणी खऱ्या अर्थात प्रचाराला उतरली आहे, त्याबद्दल काय सांगाल? एकंदरीत आता जवळजवळ 15 ते 17 मतदारसंघाचा आढावा घेतला. त्या आढाव्यानंतर एक गोष्ट नक्की लक्षात आली की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साहेबांनी पाठिंबा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिल्यापासून आमचे कार्यकर्ते सगळ्याच उमेदवारांच्यासोबत अत्यंत प्रामाणिकपणे प्रचारामध्ये उतरलेले आहेत आणि जोरात प्रचार करत आहेत. आणि त्यासाठी तो आढावा आज घेतला होता. तो आढावा जवळजवळ संपूर्ण मुंबई, ठाणे, नाशिक, मुंबई, ठाणे, पालघर, भिवंडी अशा सगळ्याच मतदारसंघाचा आढावा झाला आणि कार्यकर्त्यांना आता एक प्रकारे मनामध्ये चांगला जोश निर्माण होऊन ते कामाला लागलेले आहेत. परंतु आजचीच मीटिंग ही अत्यंत महत्त्वाची एवढ्यासाठी होती. 17 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ॲसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. राजसाहेब असे 2 प्रमुख वक्त्यांची बैठक मीटिंग शिवाजी पार्क या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी सभेची तयारी करण्यासाठीची आजची बैठक होती आणि त्याप्रमाणे त्यांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि साहेबांची सभा आम्ही नेहमीच घेतो, त्यामुळे ती तयारी आम्ही नेहमीच करतो आणि त्याच्यामुळे आमच्या लोकांना ती सवय आहे. तरी पण कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजेत. त्यांच्या काही रिक्वायरमेंट असतात, काही आवश्यकता आहे त्या बघायला लागतात, म्हणून त्यांना विश्वासात घेतलं होतं आणि त्यासाठी ती आजची बैठक होती. 17 तारखेला सायंकाळी 6 वाजता प्रमुख वक्ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि प्रमुख वक्ते राज ठाकरे साहेब यांची जाहीर सभा मुंबईमध्ये सर्व उमेदवारांसाठी होणार आहे. त्याच्या बैठकीची आढावा सभा होती. सर, एकूणच पाहिलं गेलं तर आता शरद पवार यांनी एक वक्तव्य केलं आहे, त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला आहे, त्यात ते म्हटले की प्रादेशिक पक्ष जे आहे ते येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये विलीन होतील. ह्याच्याकडे तुम्ही कसं काय पाहता? मला असं वाटतं की कसं आहे की प्रादेशिक पक्षांची आवश्यकता प्रत्येक राज्याला फार महत्त्वाची आहे. त्याचं कारण असं की प्रादेशिक पक्ष जे आहेत ते त्या राज्याची अस्मिता, त्या राज्याची संस्कृती जपतात आणि त्यामुळे त्या राज्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न धसास लावण्याचं काम हे प्रादेशिक पक्ष करत असतात आणि तो त्यांचा स्वाभिमानाचा विषय असतो, त्याच्या भाषा संरक्षणाचा, रक्षणाचा, संवर्धनाचा विषय असतो आणि म्हणून प्रादेशिक पक्ष जिवंत राहणं फार गरज आहे आणि काळाची गरज आहे ती. त्याच्यामुळे पवारसाहेब फार मोठं व्यक्तिमत्व आहे. मी काय त्यांच्या वक्तव्याला छेद देत नाही, पण प्रादेशिक पक्ष हे जिवंत राहणं ही काळाची गरज आहे, एवढं मात्र नक्की. बस. सर, 17 तारीखला तुमची जरी सभा होत असली तरी दुसरीकडे ठाकरे गटाने देखील अर्ज केलेला आहे 17 तारखेच्या सभेसाठी, त्यावर मला असं वाटतं की 17 तारखेची बुकिंग आम्ही जी केलेली आहे ती सगळ्यात पहिली केलेली आहे आणि एकंदरीत नियमाप्रमाणे फर्स्ट कम फर्स्ट असं, त्याच्यामुळे आम्हाला सभेला परवानगी मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. थँक्यू.